बाटली द्या. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री आसा अधिक मासामध्ये पंचपर्वात वैभूती व्यतिपात अमावस्या स्थित पौर्णिमा आणि द्वादशी व्रत महाभाग्य फळे की परम पुण्य फले देणारी गंगाजिक तीर्थे साचारी पर्या पंचपर्वाची बरोबरी कुणी न करू शके. अधिक मास प्राप्त होता चैत्र मासी पौर्णिमा येता तो पर्वयोग साधल्या जाता अलभ्य लाभ होत असे. अधिक मास प्राप्त झाले. अधिक मास आल्यानंतर चैत्र महिना आल्यावर पर्वयोग साधला पाहिजे. भारतभूमी पवित्र ते ज्ञान गंगे काठी क्षेत्र ते जागरण करिता एक रात्र लायलोय उद्धरला. भारतासारखी पवित्र भूमी कुठेच नाही. आणि जी गंगा आहे ते गंगाच्या ठिकाणी जे क्षेत्र आहे तिथे एक दिवस जागरण केलं तरी फळ भेटतं आणि उद्धरण होतं. अधिक मासी चैत्र मासी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी करी जागरणाशी त्या माऊली प्रसन्न होत असे. अधिक महिन्यात चैत्र महिन्यात आणि पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी जागरण करेल देवाजवळ त्याला भगवंत प्रसन्न होतो. शिकार करिता करिता राजा लाय नोदी अवचिता गंगे काठी तत्वला जलपात्यावया आलासे. शिकार करता करता एक राजा अचानक त्या गंगेच्या काठी पाणी प्यायला. तेथे घेरले शत्रूंनी एकटा राजा पाहुनी बाण माऊलीचा त्या क्षणी त्याने पाहिला. तर त्या राजाला शत्रूंनी घेरलं. एकटा राजा पाहून त्या राजाने एक बाण पाहिला. बाण उभा होता तो बाण पाहिला. त्या शेंदूर चर्चित बाणामागे रात्रभर राहुनी जागे चुकवू लागला नजर सवेगे शत्रू पासून या. तर शेंदूर लावलेला तो बाण त्याने पाहिला आणि रात्रभर जागा राहिला. आणि त्या शत्रूला नजर चुकून त्या बाणाजवळ फिरू लागला. शत्रुसेना असून समीप तर परी न दिसे राजाचे स्वरूप शोधुनी शिनले खूप अतिजुदास्त की. तर शत्रुसेना जवळ असताना तरी तो राजा काही त्यांना दिसेने. खूप शोधलं आणि शेवटी तिथून पळाले. त्या ज्ञानगंगे काठावरी अजून बाण असे शेंदरी राजा चैत्र पौर्णिमेची खरोखरी अनुष्ठान करीत असे. तर त्या ज्ञानगंगेच्या काठावर अजूनच बाण आहे आणि तो राजा तिथे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अनुष्ठान करायचा. तो आधी माऊलीचा भक्त म्हणे मी कसा राहिलो सुरक्षित. तेव्हा आकाशवाणी झाली प्राप्त त्या राजाशी ते देवा. तर तो त्या आधी माऊलीचा भक्त होता. म्हणे आता मी इथं सुरक्षित राहिलो कसा म्हणे. तेव्हा आकाशवाणी झाली त्या राजाला. म्हणे राजा तू चतुरा हा अधिक मास आहे खरा. द्वादशी पासून या वनांतरा तू सतत फिरतो असे. तेवढ्यात आकाशवाणी झाली हे राजा हा अधिक मास आहे. तू द्वादशी पासून या वनामध्ये फिरतोस. या ज्ञानगंगेचे स्नान द्वादशीला केले म्हणून प्राप्त झाले अलौकिक पुण्य अधिक मासात. तू त्या दिवसापासून या ज्ञानगंगेत स्नान करतोय आणि द्वादशीला सुद्धा स्नान केलं म्हणून तुला अलौकिक असं पुण्य या अधिकामध्ये प्राप्त झालं. द्वादशी पासून या स्थळी तू एवढी वेळोवेळी महापौर्णिमा साधली पर्व काळ असे की. द्वादशी पासून तू या ठिकाणावर वेळोवेळी येऊन पौर्णिमा सुद्धा साधली आणि तो पर्व काळ झाला. हे पर्वाचे महिमान तू केले जागरण ते तिला जो शेंदरी बाण ती आदिशक्ती असे की. तर या पर्वाचं महिमान आणि तुझं जागरण तर तो शेंदरी बाण अजूनही तो शेंदरी बाण म्हणजे आदिशक्ती. त्या पौर्णिमेच्या पर्वावरी ती जागृत असे शक्ती खरी. तिनेचे छत्र तुझवरी कृपेचे केले की. या पौर्णिमेच्या पर्वावर ती जागृत अशी शक्ती तिने तुझ्यावर छत्र धरलं आणि
ऐकुनी ती आकाशवाणी राजा संतुष्टला म्हणे धन्य पौर्णिमा पर्वणी गुरु की असे हो. तर ती आकाशवाणी ऐकून राजाला आनंद झाला आणि म्हणाला की धन्य पौर्णिमा आणि पौर्णिमाची पर्वणी अधिक मास महिमान त्यातील 5 पोरी व मुख्य झाड त्यातील कोणती साधिल्या पूर्ण मनोरथ पूर्णी होत असे. अधिक मास महिन्यात या 5 पर्वापैकी कोणतंही एक पर्व साधलं तरी मनोरथ पूर्ण होत. द्वादशी आणि पौर्णिमा त्यामध्ये साधता पुण्यकर्मा अलौकिक लाभत से क्षमा पापकर्माची. द्वादशी आणि पौर्णिमा या दोघं जर साधल्या तर अलौकिक असं पुण्य लाभतं. असला पापाचा जरी पर्वत साधल्या जाता हे पर्व नित्य मोक्ष लाभुनी कृतार्थ जीवित होत असे. पापाचा मोठा डोंगर जरी राहिला तरी हे साधल्यानंतर हे पर्व साधल्यानंतर मोक्ष लाभतो आणि जीवन कृतार्थ होतो. द्वादशी दिनी ब्राह्मणाशी तुळशी दल मिश्रित अन्नाशी दान करिता अधिक मासाशी त्या दानाची गणती नसे की. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणाला जेवण घालावं कसं? तुळशीचा पाला मिश्रित करून ते अन्न दान करावं किंवा जीव घालावं आणि या दानाची गणती नसते. या दानाहून श्रेष्ठ या भूतली नसे कुणी वरिष्ठ टळते मृत्यू सारखे अरिष्ट या पर्वणी योगे की. या दानाहून श्रेष्ठ दान या भूतली अन्नदान या दानापेक्षा श्रेष्ठ या भूतलावर काहीच मोठं नाही आणि मृत्यूसारखं संकट टळतं. या दिनी पारायण समयाशी जरी कुणी देई जलदानाशी तरी सप्त सिंधू द्यावेत दानाशी तेवढे पुण्य लावत असे. तर या दिवशी पारण्याच्या समयाला जर कुणी जलदान करेल तरी सुद्धा पुण्य. पण जल कोणतं? सप्त सिंधू 7 समुद्राचं पाणी जो कुणी दान करल ते सुद्धा महापुण्य. श्रीहरी त्याचे घरी सदोदित पाणी भरी करी तसे नित्यचा करी सेवा भावे करून या. 7 सिंधूचं 7 समुद्राचं पाणी जर दान दिलं तर साक्षात हरी त्याच्या घरी पाणी भरलं. कोणाच्या घरी पाणी भरलं होतं देवानं? एकनाथ महाराज. खंड्यावरून बिना पगाराचा इतकी भक्ती होती. माझ्या कीर्तनाला या 1 किलो गुळ आणि 1 किलो द्वादशी दिनी तर्पण करिता त्या जळा अमृताची योग्यता पितृलोकी पितराशी तत्वता तृप्तीदाय असे की. त्या दिवशी जर ते पुण्य आपलं जर ते पाणी दान केलं तर त्या पाण्याला अमृताची योग्यता आहे. अमृताची उपमा दिली आणि पितृलोकातील पितर तृप्त होतात. ते महती भूमिदान देता शतकल्प वैकुंठी स्थिरता लाभत असे हो भक्ता श्रोते सज्जन हो. आणि त्या पर्वाच्या मुहूर्तावर जर भूमिदान दिली ज्याच्याकडे खूप असेल त्यानं भूमिदान दिली तर 100 कल्प पर्यंत वैकुंठामध्ये राहायला भेटते. कपिलाधेनूचे दान द्वादशी मुहूर्त पाहून जे करीची सज्जन त्यांचे भक्त पितृ करतील की. गाईचं दान द्वादशी मुहूर्ताला तर जे करतील त्यांचं अहम भाग्य आणि त्याचे पितृलोक तरुण जातात. गायीशी जितके केस असती तितके पितृगण उद्धरती. गाईच्या अंगाला जेवढे केस तेवढे पितृगण उद्धरून जाते. गोधामी स्थिर होती श्रोते सज्जन हो. आणि गोधामाला ते पितर स्थिर होतात. अधिक मासात पाहुणे द्वादशी धन वस्त्र पादुका दानाशी ते करीत आपुल्या सत्कर्माशी त्याचे मनोरथ पूर्ण होते की. तर अधिक मासामध्ये द्वादशीच्या दिवशी धन वस्त्र पादुका म्हणजे चपला किंवा जोडे दान करावं
आणि सत्कर्माला जोड करावी, मनोरथ पूर्ण होतो. कृष्ण द्वादशी सुकृत दान करीती बहुत, त्यांच्या दुर्भाग्य सरत भाग्योदय होई त्यांचा की. कृष्ण द्वादशीच्या दिवशी घृत म्हणजे तूप दान करावं. तूप दान केल्यानंतर त्यांचं जे दुर्भाग्य असतं ते सरून जातं आणि भाग्याचा उदय होतो. घृतदानाशी बहुत महत्व असे अधिक मासात, त्या दिवशी मुहूर्त अलक्ष लाभ होतसे. तूप जर दान दिलं तर या अधिक मासासारख्या महिन्यात खूप महत्व आहे. द्वादशी दिनी सूर्योदयाशी घृतदान देई विप्राशी, त्या ऋषिकेशी प्रसन्न होती पाकी. द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला घृतदान म्हणजे तूप ब्राह्मणाला दान म्हणून द्यावं. त्यानंतर ऋषिकेशी म्हणजे नारायण प्रसन्न होतो. अधिक मासात द्वादशीला घृतदान करिता ब्राह्मणाला तो चुकवी जन्म मरणा फेरीला गुरुकृपे की. अधिक महिन्यामध्ये द्वादशीला ब्राह्मणाला तूपदान केल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकतो. चैत्र वैशाखामादी जलदान जे करीती चैत्र पौर्णिमे लागून, यात्रे करून ना किंबहुना जे तृषित जन त्या फलश्रुती अनुभूती. चैत्र वैशाखाच्या उन्हामध्ये जे जलदान करतात, चैत्र पौर्णिमेपासून आणि यात्रेकरू असतील किंवा तहानलेले असतील, त्यांना पाणी पाजल्यानंतर त्याची फलश्रुती वेगळीच असते, अनुपम असते. ऋषी गंधर्व विधियास साधता द्वादशी परवास, स्थिरता लाभली आसनास पुण्य प्रभावे बहुकी. गंधर्व ऋषी यांनी द्वादशी पर्व स्थापली म्हणून पुण्याचा प्रभाव त्यांना लाभला. द्वादशी व्रत आचारिता निधीपतित्व लाभले कुबेरा स्वतः, प्रजा संयमन यम धर्मात स्वतः वासवासी इंद्रपद. द्वादशीचं व्रत जर आचरण केलं तर निधीपतत्व म्हणजे कुबेरांचा धनपती, अर्थमंत्री, धनाचा भांडारी कुबेर. निधीपतित्व, निधी म्हणजे पैसे, पतित्व म्हणजे मुख्य. तर कुबेराला सुद्धा भेटलं आणि यमधर्माला सुद्धा मुख्य जागा भेटली, इंद्राला सुद्धा मुख्य जागा भेटली. का? द्वादशी व्रत आचरण केलं म्हणून. द्वादशी व्रत प्रभावानी अंबरीश गेला तरुणी, दुर्वासाचा गर्व उतरुनी शरण आला ऋषी गणा. द्वादशी व्रताच्या प्रभावानं अंबरीश तरुण गेला. अंबरीश ऋषी कोण? अंबरीश असा होता की त्या अंबरीशाच्या शब्दासाठी नारायणानं 10 अवतार घेतले. इतका भक्त कठीण त्या अंबरीशीसाठी जन्मसृष्टी गेले. दुर्वास ऋषी त्याच्याकडे गेले. अंबरीशीची कथा बरं का. दुर्वास ऋषी त्याच्याकडे गेले. त्याची एकादशी होती. आपलं द्वादशी सोडायचा वेळेला गेले. म्हणजे वा गुरु आले म्हणे. आल्यानंतर म्हणे आता द्वादशी सोडायचा वेळ झाला, तुम्ही आंघोळ करून या आणि द्वादशी सोडा म्हणे. माझं खूप भाग्य म्हणे. मग ठीक आहे म्हणे, येतो म्हणे. मग आंघोळ करून पाय वाट 12 वाजेच्या नंतर आत एकादशी सोडले गेली पाहिजे, हा नेहमी. नाहीतर एकादशीच्या नावानं जलपान करून एकादशीचं नाव सोडून द्या. द्वादशीच्या दिवशी पाय वाट वेळ झाला, इकडे सत्व जायची वेळ आली, ऋषी काही येईना. मग जलपान केलं. जलपान म्हणजे हातावरच घेतलं तेवढ्याच ऋषी आला. दुर्वास ऋषी म्हणजे सर्वात क्रोधी ऋषी, रागीट ऋषी. असा संताप आला त्याला लगेच एक कृती तयार केली. ती कृती तयार केली. तिला सांगितलं तू अंबरीशला मारून टाक. ती अंबरीश ऋषीवर धावली. ती कृती दुर्वासानं तयार केलेली. ती कृती धावली तेवढ्यात यानं भगवंताचा दावा केला. अंबरीशानं विष्णू भगवंताचं चक्र आलं. ती कृतीला मारून टाकली आणि ते चक्र दुर्वासाच्या मागं लागलं. दुर्वास पळ भक्ताची ताकद सांगतोय बरं का. असा पळत विष्णूकडे गेला. चक्र त्याच्या मागच. म्हणजे देवा यावर नाही म्हणे, तू ज्याच्याकडून आला त्याच्याकडे जाय, त्याची माफी माग. म्हणजे
आधी पळ 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 परत त्याच्याजवळ आला, अंबरीश जवळ. म्हणे मी तुझ्या पाया पडतो, माफी मागतो, तू ये आवर म्हणे. हे चक्र आवर म्हणे. मग त्यानं परत विष्णू भगवंताचा दावा केला. विष्णू भगवंतानं सांगितलं, असा बोट केला, चक्र गायब झालं. मग मग तो म्हणे माझं भाग्य म्हणे, तुम्ही रागवू नका, तुम्ही विनाकारण मला शिक्षा दिली, तुम्हाला नेम माहिती सर्व काही. तो त्याला शरण गेला दुर्वास ऋषी. अशी अंबरीषाची ताकद आहे. अंबरीषाच्या शब्दावरून भगवंतानं 10 जन्म घेतले. मत्स्य, कत्स्य, वरा, नरसे, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कलिंग. ताकद किती मोठी आहे, ताकद किती मोठी आहे बघा. हेच तर मग सकाळी देवाचं नाव घेतल्यानं नंतर बी संताचं नाव घ्यावं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. किती झाले? 7 संतांची नावं घ्यावं दररोज. चैत्र वैशाखा माझी जलदान, जे करीती चैत्र पौर्णिमे लागून. यात्रे करून नादिंबवना, जे दृश्यचे जन फलश्रुती अमुप. ऋषी गंधर्व विधियास साधिता द्वादशी पर्वात. स्थिरता लाभली आसनास पुण्य प्रभावे. द्वादशी व्रत आचरिता, निधीपतित्व लाभले कुबेरा स्वतः. प्रजा संयमन यम धर्मा तत्वता, वासवासी इंद्रपद. द्वादशी व्रत प्रभावानी अंबरीश गेलाशी तरुणी. दुर्वासाचा गर्भ उतरुनी शरण आला ऋषी गणा. तर द्वादशीच्या व्रत प्रभावानं अंबरीश तरुण गेला आणि दुर्वास ऋषीचा गर्भ उतरून तो शरण आला. जे अंबरीशाचे आख्यान असे त्रिलोकी महान, त्याचे करिता निरूपण ग्रंथ वृद्धी होत असे. तर अंबरीशाचे आख्यान खूप महान आहे आणि या त्रिलोकामध्ये महान असून त्याचं ते जर सांगत बसलं तर ग्रंथाची वृद्धी होईल, म्हणजे ग्रंथ वाढत. म्हणून ते सर्व टाळून पंचपर्व विलक्षण अधिक माशी संपूर्ण कथन केले तरावया. अधिक माशी द्वादशीला जे देती वस्त्रान्न भूतदानाला. पावती मोक्ष पदाला श्रोते सज्जन हो. माघ स्नानाचे फलप्रयागी, जे लाभ तसे संवेगी. त्यावर शतपट द्वादशी अंगी सामर्थ्य असे की. तर अधिक मासाच्या द्वादशीला जे वस्त्र, अन्न, तूप त्याचं दान करतात ते मोक्ष पदाला जातात. आणि माघ स्नानाचे फळ म्हणता तुम्ही, तर माघ स्नानाचं फळ जरी प्रयागाला केलं तरी त्यावर 100 पट द्वादशीच्या अंगी सामर्थ्य आहे. द्वादशी दिनी स्वल्प मात्र दाने, हे होतसे मेरू प्रमाणे. म्हणून पंचपर्व पुण्याईने साधक उद्धरती. द्वादशीच्या दिवशी स्वल्प मात्र दाने, स्वल्प म्हणजे लहान छोटस दान जरी ते दिलं तुम्ही तरी तो मेरू प्रमाणे, मेरू म्हणजे मेरू पर्वताप्रमाणे होतो आणि पंचपर्वच्या पुण्याईने साधक उद्धरून जातो. अधिक मासात सर्व तिथी फलश्रुतीदायक असती, त्यात द्वादशी पर्वती फलदायक असे पहा. तर अधिक मासामध्ये सर्वच तिथी फल देणारे आहेत आणि त्यात म्हणजे द्वादशी पर्व अति फलदायक आहे. म्हणून द्वादशीला सत्पात्री द्यावे दानाला. सत्पात्राविन दानाला फल प्राप्त नसे की. कुपात्री दान करिता दंड भोगणे पडे तत्वता. देणारा आणि घेणारा स्वतः नरकी पडती शतजन्म. म्हणून द्वादशीला सत्पात्री द्यावं दानाला. सत्पात्री म्हणजे ज्याची 7 प्रकारची पात्रता आहे तो सत्पात्री. आणि सत्पात्राविना जर दान दिलं तर फळ नाही. आणि कुपात्राला दान केल्यानंतर दंड भोगावा लागतो आणि देणारा आणि घेणारा स्वतः नरकात पडतो सतजन्मापर्यंत. म्हणून दान करता कुणी जर परीक्षण न करूनी दान देत असेल अवनी तो अधोगतीला जात असे. म्हणून दान करत्यानं परीक्षण करावं. हा कसा आहे, कोण आहे, काय, परीक्षण केल्यानंतर दान द्यावं, नाहीतर अधोगतीला जातो. दान कर्त्याशी सावधान करावे. दान घेणाऱ्याचे पूर्व चरित्र तपासावे, नंतरच दान द्यावे. श्रोते सज्जन हो.
तर दान खर्चाला सावधान करावं आणि दान घेणाऱ्याचे पूर्वचरित्र तपासावं, नंतर त्याला दान द्यावं. दान दिल्याचे होई पुण्य अमाप, परिपंच पर्वावरी खूप. दान करावेत अनुरूप, श्रोते सज्जन हो. दान दिल्याने पुण्य अमाप असतं. पंच पर्वावर दिले गेलं पाहिजे. जैसे शरीर जैसे प्राणाविरहित, दयविन कुणी पंडित. तैसे सत्पात्राविन दान असत, श्रोते सज्जन हो. जसं शरीर प्राणाशिवाय नाही, किंवा जो पंडित आहे त्याच्या पंडित कथा वाचणारा, पोथी वाचणारा, ज्ञान सांगणारा, पोथी पुराण सांगणारा, किंवा ब्राह्मण, त्याच्या अंगात जर दया नसतील काही कामाचं नाही, तसे सत्पात्र असल्याशिवाय दान करू नये. जळा वाचुनी नदी किंवा नरा वाचून मादी, तसे दाना वाचून व्रतविधी. सुफळ नसे पहा. पाण्याशिवाय नदीला किंमत नाही, नराशिवाय नारीला किंमत नाही, आणि दानाशिवाय व्रताला किंमत नाही. द्वादशी व्रत अधिक माशी, फलदायी असे पुण्यवंताशी. म्हणून सोडून अन्य तपाशी, द्वादशी पर्व साधावे. तर व्रतामध्ये अधिक मासातले व्रतामध्ये व्रत फलदायी आणि पुण्यवंत असं अन्य तप करत असला तरी सोडून द्या, पण द्वादशी पर्व साधावं. निपुत्रिकाशी पुत्र, निर्धनाशी धनपात्र, पीडिताशी आरोग्य सर्वत्र. द्वादशी व्रत लाभतसे. निपुत्रिकाला पुत्र होतो, निर्धनाला धन प्राप्त होतं, पीडिताला आरोग्य प्राप्त होतं द्वादशीच्या व्रतानं. प्रपंचाधीन जीव झाला समग्र सुखाशीन तला, स्वतः तो भोग लागला ऐश्वर्य मद बहु. हा जीव प्रपंचात गुंतला आणि साऱ्या सुखात सुख भोगून तो ऐश्वर्य भोगू लागला. जेव्हा भौतिके दुखावला, अज्ञान पडदा फाटला, तेव्हा व्रत उद्यापनाला अनुसरला की. जेव्हा भौतिक दुःखाला, जेव्हा बाहेरचं नैसर्गिक दुःख त्याला येतं, त्यावेळेला त्याचा अज्ञानाचा पडदा फाटतो आणि तेव्हा तो उद्यापनाला व्रताला लागतो. ग्रंथात जे कथन केले ते सर्व पाहिजे विश्वासिले, फलश्रुतीला वे श्रद्धावले. श्रोते सज्जन हो. ग्रंथात जे कथन केले त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. काही बी सांगतो बळच्या टायमात कधीच म्हणू नये, नाहीतर त्याची फलश्रुती नाही. श्रद्धा ठेवून हे करावं. वैभृती व्यतिपात जगती, येती अनजाती सहजगती, परित्यांची महतीना अनुभवती. अज्ञानी जीव हे वैभृती व्यतिपात या जगामध्ये येतात जातात, किती आले किती गेले, पण अज्ञानी जीवाला त्याची महती कळत नाही. अमावस्या अनपौर्णिमा, द्वादशी व्रतोत्तमा, नाचरिती रमा, श्रीहरी वदती दे. तर अमावस्या आणि पौर्णिमा आणि द्वादशीचं व्रत आचरण पाहिजे. वावया जीवांचे गोदामी, वावया जीवांचे कल्याण, पंचमहाभूताचे ही निर्माण. परंतु जड जीवा केव्हा कळेन, काही कळेना. तर या जीवाचं कल्याण व्हावा म्हणून पंचभूताने निर्माण केला आहे, परंतु आपल्या या जड जीवाला कधी कळल. सृष्टीचे संचनाशी नियम, अखिले विधीने स्वयं, त्यातूनच हे पंचपर्व उत्तम. अधिक मास येती हो. संचलनाचे जे नियम आहे ते भगवंताने निर्मित केले विधीने. ब्रह्मदेवाने. त्यातून या अधिक मास येतो. वैकृतीचे विधान, व्यतिपाताचे नियमन, अमावस्या पौर्णिमा पाहून शुभ अशुभ वर्तावे. वैकृतीचे विधान, विधिपाताचे नियमन आणि अमावस्या पौर्णिमा पाहून शुभ अशुभ वर्तन करावं. जन म्हणती अज्ञान, सर्वची सारखे दिन, व्यर्थाचे अनुमान, शास्त्रात जे वर्तले. जन म्हणतात अज्ञाने, सर्व सारखेच, सर्व दिवस सारखेच. लोक काही करतात म्हणजे अनुमान लावू नये, आपलं शास्त्राचं निंदा करू नये. विशिष्ट ऋषी महान, रामराज्याभिषेक तिथी जाण, काढल्यावरही गेले चुकन, वनवास जावा लागले. वशिष्ठ ऋषींनी
महान ऋषी राज्याभिषेकाची तिथी काढली आणि ती काढल्यावर सुद्धा चुकून गेली, वनवासाला जावं लागलं. म्हणून केव्हा काय होईल त्याचा भरोसा नाही. ही कैशी झाली हो गती, कुठे गेली तुमची शास्त्र प्रचिती, वृथा विवाद प्रतिपादिती, कुतर्क बहु की. म्हणजे लोक म्हणतात एवढा राजा राम होणार, राम राजा होणार, त्याला वनवासात जावं लागलं. कशाचं तुमचं शास्त्र, कशाचं काय? म्हणून असं करू नये, बोलू नये. किंबहुना सृष्टी संचालक त्याचे पुढे ना कुणी एक, ते जे अनंत अगाध अलौकिक तो मूळ शासकी. सृष्टीचा जो संचालक आहे त्याच्या पुढे कुणीच नाही, तो अनंत आणि अगाध अलौकिक आहे आणि मूळ मुख्य शासक तोच आहे. त्याची व्याप्ती आणि समाप्ती कुणालायने कळे या जगती, त्याच्या पुढती न चाले मती, कुणाची कदा काळी हो. त्याची व्याप्ती कळत नाही आणि त्याची समाप्ती कळत नाही, कुणालाही या जगात कळत नाही. त्याच्या पुढे मती चालत नाही. म्हणून त्या श्री हरीला समर्पित होऊन चला, ज्यांनी हे कथिले शास्त्राला ते अवधारी पाहिजे. म्हणून त्या भगवंताला समर्पित झालं पाहिजे आणि जे ऋषी मुनींनी कथन केलंय शास्त्र ते मानलं पाहिजे, अवधारलं पाहिजे. म्हणून सृष्टीमध्ये सर्व जे पंचमहापर्व त्यांचा करुणे गौरव सन्मानले पाहिजे. म्हणून सृष्टीमध्ये हे सर्व चाललंय, जे पंचमहापर्व आहे, पंचमहापर्व त्यांचा गौरव केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. त्यांचे आधिपत्य मानता सूर्यनारायण स्वतः सुख शांती देतसे भक्ता. ही प्रचिती असे की ते शास्त्राला धरून जर चाललं, ते आधिपत्य जर मानलं तर सूर्यनारायण स्वतः सुख आणि शांती देतो. प्रचिती विन बोले किंवा शास्त्रार्थ सांगणे, आम्ही सांगू स्वय प्रचितीने स्वानुभूतीने. तर प्रचिती विन बोलू नये, अनुभवाशिवाय बोलू नये, विनाकारण गप्पा हाणू नये किंवा शास्त्राला खोटं ठेवू नये. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ ब्रह्मार हृदय पद्मकथारस दास फुले कथितो जन हितार्थ 1 अध्याय. श्रीराम.